श्री गणेशाय नमः. श्री 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 सच्चिदानंद स्वामीजी गुरुजी को नमस्कार करता. हांव श्रीमती मंगला वल्लभ पावसकर धारवाडच्यान. आज एक अरुणाचलगिरी पर्वत म्हणजे एक विशिष्ट पर्वताबद्दल सांगते आसा. हे गांव तिरुवण्णामलई हे एक तमिळनाडा भितर एक गांव आसा, सुंदर गांव आसा. थंय अरुणाचलगिरी म्हणून एक अद्भुत गिरी पर्वत आसा. हे गांव बेंगळूरच्यान 200 किलोमीटर दूर आसा आणि थंय वयच्याक बेंगळूरच्यान बस सौलभ्य बी खूब आसात. हे दक्षिण भारता रमण महर्षी तेंगेले तपोभूमी आसा. साक्षात ईश्वर विष्णुदेव ब्रह्मदेव राबिल तसले भूमी आसा. अरुणाचल पर्वत म्हणल्यार विशिष्ट ते कितें म्हणल्यार आमगेर भूमीचेर 5 तत्वलिंग आसात. ते खंयचे खंयचे म्हणल्यार आता फस्टाचे अग्नितत्वलिंग अरुणाचलेश्वर देवस्थान, वायु तत्वलिंग श्री काळहस्ती, वरुण तत्वलिंग जंबुकेश्वर देऊळ तिरुची भितर, भूमी तत्वलिंग एकबिंबेश्वर देवस्थान कांचीपुरक, आकाश तत्वलिंग तिलई नटराज देऊळ चिदंबरम. असे हे 5 तत्वाचे लिंगाचे आमगेले भूमी भितर आसात. तितून भितर हे अरुणाचल मंडले पर्वत खूब श्रेष्ठ आसा. तशेंच न म शि वा य हे 5 अक्षर 5 तत्व अंशाचे सूचने दितात. संस्कृता भितर एका पंचतत्व म्हणतात. भूमी जल अग्नी वायू आकाश हे 5 अंशाच्यान मनुष्य सृष्टी जाल्ली आसा. भगवान ईश्वर हे 5 तत्वाचे रक्षक आसा. तस म्हणून आम्ही सदा ओम नमः शिवाय मंत्र जप करतात. हे अरुणाचल पर्वत खूब श्रेष्ठ आसा, काणी आसा. एक पटी विष्णुदेवाक आनीक ब्रह्मदेवाक हे अहंकार निमित्त एक झगडी जाता की ब्रह्मदेव म्हणटा हांव श्रेष्ठ, विष्णुदेव म्हणटा हांव श्रेष्ठ. तेंगेल झगड्या भितर तिणी अरुणाचल पर्वताचेर बशिल्ले आशिल्ले तेन्ना ईश्वर बशिल्ले आशिल्ले तेन्ना त्या टायमाक थंय वचून घेवन तिणी ईश्वर देवड्यान विचारतात आमगेल्या भितर कोण श्रेष्ठ आसा, तुवें न्याय दिवचे म्हणून. तेन्ना ईश्वर देव सांगता आपणाले ज्योतिर्रूप ह्या गुड्याचेर आसा, तितूचे आदी आनी अंत्य दोन्ही तुम्ही सोदून काडूं जाय. कोणी तरी एकट्यान आदी सोदून काडूं जाय, कोणी तरी एकट्यान मूल सोदून काडूं जाय. ते सोदून घेवन कोण येतात तिंका हांव श्रेष्ठ म्हणून सांगता म्हणून सांगता. तेन्ना ब्रह्मदेव एक असं पक्षी रूपान मूल सोदच्याक म्हणल्यार वयर तेजे तोक पर्वताचे तोक सोदूक वयर हुण वयता. आनीक विष्णुदेव एक वरहा रूप म्हणल्यार दुकरा रूपान कोरे हल्लो आशिल्ले म्हणल्यार कोरे दाडी आशिल्ली एक हंदी रूपान तो भूमी मूळ सोदच्याक त्या पर्वताचे मूळ सोदच्याक जमनी भितरच्यान वचूं लागता. तेन्ना कितली वर्सां जाली तरी तिंकां आदी बी मेळटना मूल बी मेळटना. तेन्ना विष्णुदेव आपणाच्यान जावत ना आनीक सोदूक हे आपण सोदते बसल्यार इतली 1000 वर्सां जाली आनी आपणाले भूमी रक्षण कोण करतले म्हूण सांगून विष्णुदेव वापस ईश्वरा कडेन येवूं लागता. जाल्यार ब्रह्मदेव वयर सोदूं गेल्लो तोक सोदच्या म्हूण गेल्लो ताका बी मेळटना, ते तुदी मेळटना. तेन्ना लास्ट वापस येवया म्हणजे भितर वयल्यान एक दिगीची पूल वयल्यान पडत उरता. पडिले हे ब्रह्मदेवा कडेन येता. तेन्ना हो ते हाती धन घेवन ताका विचारता तूं खंयच्यान येयलो. हांव वयर मूल हितूच्यान वयल्यान तोका वयल्यान हांव पडला म्हूण सांगता. तेन्ना तस जाल्यार हांव तुवें तोकाचेर वचून हांवें तुका घेवन येयला म्हूण तुवें ईश्वरा कडेन सांगूं जाय अशें सांगून घेवन ताका घेवन हातीक ईश्वरा कडेन येता आनीक सांगता की हांव तुगेले तोकाचेर वचून पावून येयलो आनी हे तुगेले माथ्याचेर आशिल्ले हे आपूण घेवन येयलो म्हूण. तेन्ना ईश्वराक राग येता. तूं खोटें सांगलो, खोटें उलयलो, असत्य उलयलो म्हूण सांगून ताका शाप दिता की ह्या पृथ्वीचेर तुगेले देवस्थान खंयी उरनायो आनी ते देवस्थान बांदून कोणें बी तुका पुजा करनायो, तुका पुजा निशिद्ध म्हूण सांग. आनी ते केदगीक बी सांगता की तुवें ब्रह्मदेवा बरोबर मेळ्ळें खोटें उलयल्यान तुका आपणाले स्थान आपणा कडेन स्थान ना. कोणें बी आपणाले पुजा करतना तुका लागीं हाडनायो आनी दवरनायो.
म्हणून सांगून घेन ताका बी निषिद्ध करून घेन ताका बी शाप दिता. आनी विष्णुदेव तर खरें सांगून घेन आपणाक मेळना मूल आदीत बी मेळना मूल बी मेळना म्हण तो खरें अशें सांगून घेन दोगी लोक पायण घेन तिंगेल लोकांक वयतात. अशें जावन तिगी जाण देव एक कडेन त्रिमुर्ती एक कडेन जाल्ले पर्वत म्हूण सांगून ताका अरुणाचलगिरी म्हूण सांगून खूब श्रेश्ठ मानतात. तशें जावन हे पर्वत लिंग स्वरूप आसा. कार्तीक मासाचे पुनवेक ह्या पर्वताचेर 3 टन तुपाचे ज्योती पेटयतात. ते पळयच्याक लक्षांतर लोक देश विदेशाचेन येतात. अरुणाचल देवळाचे 217 फूट राजगोपूर आसा. हे देवस्थान श्री कृष्णदेवरायान कालाक द्राविड वास्तुशिल्पाचेन करील आसा. कार्तीक मासाक पुनवेक प्रति सोमवार खूब उत्सव सुंदर जाता. थंयत पार्वती देवी विनायक सुब्रह्मण्य देवस्थान बी आसात. हे नंतर हे पर्वताक प्रदक्षिणे घालतात. हेका गिरी प्रदक्षिणे म्हणटात. हे पुर्ती पर्वता प्रदक्षिणे घालच्याक 14 किलोमीटर चालून वयच पडटा. चालून वचूं जाल्ले लोकांना रिक्षाचेर बी वचूं जाता, कारचेर वचूं जाता. तर चप्पल बूट काही घालना अशें बरे पांयान वचूं जाय. रिक्षाचेर वयता जाल्यार 300 ते 400 रुपये एक मनशाक घेतात आनी पुराय पर्वत प्रदक्षिणे घालून हाडटात. थंय पर्वताचे सरावंडींग म्हणल्यार पुर्ती आजूबाजून 8 दिक्काक बी 8 ईश्वर देवस्थान आसात. हे पहिले फस्ट देवळाक गेले तेन्ना कापूर पेटयन घेवन गिरीक नमस्कार म्हणल्यार पर्वताक नमस्कार करून आमी प्रदक्षिणे घालच्याक येते आसात म्हणून सांगून घेवन सांगणी करून घेवन प्रदक्षिणे चालू करतात. फस्ट थंय रक्षक देव म्हणल्यार ते पर्वताचे रक्षण करचेले भूतनारायण स्वामी दर्शन मेळटा. त्या नंतर इंद्रलिंग, अग्निलिंग, वायुलिंग, यमलिंग, वरुणलिंग, नैऋत्यलिंग, कुबेरलिंग, ईशान्यलिंग म्हणून सांगून अष्टलिंग आसात. थंय ते एक मोक्षद्वार म्हणून एक ल्हान गुडी बी आसा. ती गुडीची वाट खूब बारीक आसा. मनशान उबराबून वचूं जावचें ना. तितूक न्हिदून घेवन तितूंतल्यान वचून त्या बाजूच्यान भायर येवं जाय. हितूच्यान गेल्ले मनशाक मोक्ष मेळटा. मोक्ष किंडी म्हणून सांगून मोक्षद्वार म्हणून सांगून म्हणटात. ईशान्य लिंग लास्ट दर्शन करून येयले नंतर थंय परत कापूर पेटयन घेवन नमस्कार करून ते देवाले आशिर्वाद घेवन येवचे ही पद्दती आसा. इतले प्रसिद्ध जाल्लेले अरुणाचल गिरीक एक महत्वाचे विशय म्हणल्यार आमगेले ईश्वर देव साक्षात थंय ज्योतिर्लिंगान आशिल्ले बद्दल सगळे लोकांना सांगते आसा. नमस्कार.